श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अधिक मास हा अगदी 2 ते 3 दिवस राहिलेला आहे आणि लवकरच सोमवती अमावस्या आलेली आहे. ही सोमवती अमावस्या 15 जून रोजी आलेली आहे. या दिवशी श्रद्धाळू लोकांसाठी खूप महत्वाची आहे. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की या दिवशी असे काय करावे की ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या ह्या कमी होतील, घरामध्ये सुख शांती राहील, पैशाच्या अडचणी कमी होतील आणि आपल्या कुटुंबावरती येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळेल. याच कारणामुळे आज आपण एका अतिशय अत्यंत सोप्या परंतु श्रद्धेने केल्या जाणाऱ्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. एक गोष्ट अनुभवली असेल तुम्ही, काही घरामध्ये पैसा असतो, सुविधा असतात, परंतु मनशांती नसते. त्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, कलह, तणाव, आजारपण किंवा काही ना काही अडचणी, कटकटी ह्या सुरूच असतात. तर काही घरांमध्ये साधी परिस्थिती असली तरी समाधान, प्रेम, आनंद हा कायम आपल्याला बघायला मिळतो. यामागे केवळ पैसा कारणीभूत नसतो बरं का. घरातील सकारात्मक वातावरण, देवावरील श्रद्धा आणि सात्विकता यांनाही तितकंच महत्व असते. सोमवती अमावस्येच्या दिवशी दिवा लावण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिले जाते. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे अंधारावरती विजय. जिथे प्रकाश असतो तिथे आशा असते, सकारात्मकता असते आणि चांगली ऊर्जा निर्माण होते. धार्मिक मान्यता आहे म्हणूनच आपल्याला प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात हा दिवा धूप लावून केली जाते. विशेष म्हणजे 15 जूनच्या संध्याकाळी लावला जाणारा हा एक दिवा केवळ धार्मिक कृती नसून श्रद्धेचा एक भाग आहे. अनेक कुटुंबामध्ये हा उपाय वर्षानुवर्ष केला जातो. घरातील सुख शांती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हा दिवा लावला जातो. परंतु मध्ये लावायचा आहे, दिव्यामध्ये आपल्याला कोणतं तेल वापरायचं आहे, दिवा लावताना नेमकी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, या सर्व गोष्टी जाणून घेणे अतिशय अत्यंत खूप गरजेचं आहे. कारण की योग्य पद्धतीने केलेली सेवा, उपाय हे आपल्याला अधिक समाधान आणि तितकंच फळ प्राप्त करून देत असतात. आता हा दिवा नेमका आपल्याला कशा पद्धतीने लावायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठे लावायचं आहे, याच बद्दल माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी, ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तुम्ही व्हिडिओ बघता परंतु लाईक करत नाहीये, तर व्हिडिओला कृपा करून लाईक करत जावा. तर बघा, अमावस्येच्या दिवशी संध्याकाळचा काळ विशेष फलदायी मानला जातो. दिवसभराची धावपळ संपून जाते तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ येते. त्यावेळी वातावरणात एक वेगळीच शांतता निर्माण होते. अनेक धार्मिक ग्रंथामध्ये आणि परंपरामध्ये या वेळेला प्रार्थना, नामस्मरण, दिवा, अगरबत्ती लावण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे. 15 जून रोजी हा उपाय शक्यतो आपल्याला प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे. कारण काही कारणामुळे या वेळेत शक्य झाले नाही तर रात्री तुम्ही उशिरापर्यंत अमावस्येची तिथी असल्यामुळे श्रद्धेने हा दिवा लावू शकता. परंतु शक्य असेल तर संध्याकाळची वेळ निवडा, म्हणजे 6 ते जास्तीत जास्त 9:30 या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. आता प्रश्न येतो की हा दिवा नेमका कुठे लावायचा आहे. हा दिवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला लावायचा आहे. ईशान्य दिशा म्हणजे देवस्थानाची आणि पवित्रतेची, त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. अनेक घरामध्ये देवघर याच दिशेला ठेवलेले असते. जर तुमच्या घरात देवघर असेल तर त्या ठिकाणी किंवा त्याच्या जवळ हा दिवा लावू शकतात. दिवा लावण्यापूर्वी ती जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. शक्य असेल तर थोडंसं गोमित्र पाणी शिंपडून ती जागा शुद्ध करावी. त्यानंतर एक छोटी
प्लेट जी आहे किंवा वाटी जी आहे तर ती घ्यायची आहे. त्यामध्ये थोडे तुम्हाला अखंड तांदूळ जे आहेत तर ते भरायचे आहे. अधिक चांगले मानले जाते. यानंतर मातीचा दिवा घ्यायचा आहे. मातीचा दिवा नसेल तर मग तुम्ही इतर कुठल्या धातूचा वापरू शकता. जसं की तांब्याचा असेल, पितळेचा असेल, हा दिवा तुम्ही वापरू शकता. दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा मग आता जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेलच तर मग अशा वेळी काय करावं तर त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेलही वापरू शकता किंवा मग आपण घरामध्ये जे खाण्यासाठी आपण वापरतो ते तेल घातलं तरी देखील चालणार आहे. परंतु शक्यतो प्रयत्न करा तिळाचं तेल किंवा गाईचं तूप टाकण्याचा. त्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात घालायची आहे. दुहेरी कापसाची वात का लावली जाते तर जीवाशिवाचं प्रेम असतं म्हणून या 2 वाती आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायच्या आहे. अनेक जण विचारतात की दुहेरी वातच का? कारण धार्मिक परंपरेनुसार दुहेरी वात शुभ मानली जाते. ती स्थैर्य, मंगलता आणि कुटुंबाच्या एकोप्याची प्रतीक मानली जाते. दिवा लावताना मन शांत ठेवा. कोणत्याही प्रकारची घाई, चिंता करू नका किंवा मग टीव्ही, मोबाईल इतर गोष्टींकडे लक्ष न देता काही क्षण फक्त देवांचं स्मरण करावं किंवा आपल्या स्वामी महाराजांचं स्मरण करू शकता. आपल्या कुलदेवीचं स्मरण करू शकता किंवा सर्वात सोपं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करू शकता. अनेक वेळा लोक विचारतात की दिवा लावताना काय मागावं. यावेळी फक्त एवढीच प्रार्थना करा की हे देवा माझ्या कुटुंबावरती कोणताही वाईट संकट, विघ्न येऊन देऊ नका. घरातील सर्वांना चांगली बुद्धी द्या, उत्तम आरोग्य लाभू द्या. हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. लक्षात ठेवा प्रार्थना मोठी असण्याची गरज नसते बरं का. ती मनापासून असणं तितकं महत्वाचं असते. श्रद्धेने केलेली छोटी प्रार्थना ही खूप मोठे समाधान देऊन जाते. अनेक कुटुंबामध्ये असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी ईशान्य दिशेला लावलेला दिवा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करतो. घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतो. सततचे ताण तणाव, चिंता, मनातील भीती कमी व्हावी यासाठीही लोक हा उपाय पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करतात. परंतु या दिव्यासोबतच आणखी काही छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते बरं का. या दिवसाचं महत्व अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येते. अनेक लोक याच ठिकाणी चूक करतात आणि त्यामुळे त्यांना समाधान मिळत नाही. बघा दिवा लावणे ही फक्त एक कृती नाही, त्यामागे श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक विचार असणे तितकंच गरजेचं असते. अनेक वेळा लोक दिवा लावतात पण मनामध्ये भीती, राग, चिंता किंवा नकारात्मक विचार हे खूप सारे भरलेले असतात. अशा वेळी मनाला हवी असते तशी शांती मिळत नाही. म्हणून 15 जूनच्या सोमवती अमावस्येला हा दिवा लावताना सर्वप्रथम आपल्याला आपलं मन, डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. काही क्षण डोळे बंद करा. स्वामींचं स्मरण करा. आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांचा विचार करा. त्यांच्या सुखासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुरक्षितेसाठी देवांना प्रार्थना करा. आपण बघतो काही वेळा घरामध्ये सतत काही ना काही अडचणी सुरू असतात. एखाद्याचं आरोग्य ठीक राहत नाही. मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी, अडथळे येतात. नोकरीमध्ये समस्या निर्माण होतात. व्यवसायात अपेक्षित प्रगती होत नाही. घरातील सदस्यांमध्ये विनाकारण मतभेद वाढतात. अशा वेळी अनेकांना वाटतं की आपल्या घरात सकारात्मकता कमी झाली आहे. याच कारणामुळे अमावस्येच्या दिवशी दिवा लावण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये खूप जुनी आहे. दिव्याचा प्रकाश घरातील अंधार दूर करतो. म्हणूनच आपण म्हणत असतो की तिमिरातून तेजाकडे जाणे. याचाच अर्थ म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. त्याचप्रमाणे मनातील नकारात्मकता कमी करण्याचेही प्रतीक मानले जाते. दिवा लावल्यानंतर शक्य असेल तर काही वेळा महाराजांचं स्मरण करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनामध्ये शांतपणे पठण करा. माता लक्ष्मीचं ध्यान करा आणि हा मंत्र शक्यतो करून मोठ्याने बोलायचं आहे आपल्याला. मनापासून केलेलं नामस्मरण कधीही पुरेसं आहे. अनेक जण विचारतात की हा दिवा किती वेळ आपल्याला तेवत ठेवायचा आहे. शक्यतो दिवा बराच वेळ तेवत राहील याची काळजी घ्या. जर तूप किंवा तेल कमी पडलं तर शांतपणे पुन्हा तुम्ही हळूच दिव्यामध्ये घालू शकता. चुकून एखाद्या वेळी दिवा विझला तर घाबरून जाऊ नका. मनामध्ये कुठलाही किंतु परंतु येऊन देऊ नका. कोणतीही अशुभ भावना मनामध्ये आणू नका.
परत श्रद्धेने तो दिवा प्रज्वलित करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा भीतीपोटी करू नये. हे केले नाही तर वाईट होईल या विचाराने नाही, तर हे केल्याने मनाला आपल्याला एक समाधान, शांती, सुख मिळेल आणि देवांची अखंड कृपा आपल्याला लाभेल या भावनेने हा उपाय करावा. हाच खरा धर्माचा मार्ग आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास घरातील वातावरण शांत ठेवावं. विनाकारण भांडणे, वादविवाद, कटू बोलणे किंवा कोणाचे मन दुखवणारे शब्द घरामध्ये वापरू नये. कारण ज्या घरात प्रेम, आदर, आपुलकी असते तिथेच खऱ्या अर्थाने सुख आणि समृद्धी, वैभव टिकून राहते. याच दिवशी अनेक लोक आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात. कारण अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते. आपल्या आयुष्यात जे काही चांगले आहे त्यामागे आपल्या पूर्वजांचे ही योगदान असते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. 15 जूनच्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही ईशान्य दिशेला दिवा लावाल त्यावेळी काही क्षण आपल्या पितरांचंही स्मरण करा, ध्यान करा. त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करा की आमच्या कुटुंबावरती तुमची अखंड कृपा छत्र राहू द्या. आम्हाला योग्य मार्ग दाखवा आणि घरातील सर्वांना सुखी, समाधानी, उत्तम, आरोग्यदायी ठेवा. एवढे शब्द जरी बोललात ना तरी पुरेसा आहे. अनेक लोकांना असे वाटते की पितरांचं स्मरण करण्यासाठी मोठे विधीच करावे लागतात का? पण तसे नाही. सर्वात महत्वाची असते मनापासून केलेली छोटीशी सेवा, प्रार्थना खूप मोठे समाधान देते. याच दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेणे देखील अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाचे मानले जाते. कारण ज्येष्ठांचे आशीर्वाद हेच घराचे खरे धन असते. अनेक वेळा आपण देवाकडे सुख मागतो, धन मागतो, परंतु आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायला मात्र विसरून जातो. त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल, काही घरात फारसा पैसा नसतो तरी त्या घरामध्ये खूप सुख, शांतता, समाधान असते. तर काही घरामध्ये सर्व सुख सुविधा असतात, पैसा असतो, तरीही घरामध्ये सतत वादविवाद, तणाव असतात. कारण फक्त आर्थिक स्थिती नसते घरातील, संस्कार, परस्परांचा आदर आणि सकारात्मक वातावरण यालाही तितकंच महत्व असते. म्हणूनच या दिवशी दिवा लावताना फक्त स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा. मुलांचे आरोग्य चांगले राहो, त्यांना योग्य दिशा मिळो, घरातील ज्येष्ठांना निरोगी आयुष्य लाभो, घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहो, हीच ईश्वरांकडे प्रार्थना करा. अनेक श्रद्धाळू लोक असे मानतात की अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी श्रद्धेने लावलेला हा दिवा, एक दिवा घरातील वातावरण सकारात्मकता निर्माण करण्यास मदत करतो. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढावे, मनातील भीती कमी व्हावी आणि कुटुंब एकत्र नांदावं यासाठीही हा उपाय केला जातो. यावेळी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, दिवा लावल्यानंतर त्याच्याजवळ काही वेळ बसून नामस्मरण करा. सतत काहीतरी मागत बसण्यापेक्षा देवाने जे दिलंय ना त्याबद्दल सुखी, समाधानी राहा. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता मनाला अधिक समाधान मिळवते. आणखी एक गोष्ट अनेक लोक या दिवशी करतात ती म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडा वेळ उभे राहून संपूर्ण घरासाठी मंगल मनोकामना करणे. कारण मुख्य दरवाजा हा घरात येणाऱ्या प्रत्येक शुभ अशुभ ऊर्जेचा मार्ग मानला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी सकारात्मक विचार ठेवणे महत्वाचे मानले जाते. बघा, कोणताही धार्मिक उपाय करताना काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते. कारण उपायांचा खरा हेतू मनात श्रद्धा, शांतता आणि सकारात्मकता निर्माण करणे हा असतो. त्यामुळे 15 जून सोमवती अमावस्येला हा दिवा लावताना काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात घ्या. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दिवा लावताना घाई गडबड करू नका, गोंधळ करू नका. अनेक वेळा आपण एखादा उपाय फक्त पूर्ण करण्यासाठी करत असतो, पण अशा वेळी मन दुसरीकडेच आपलं भटकत असतं. त्यामुळे काही क्षण शांतपणे बसून देवांचं स्मरण करा, महालक्ष्मी अष्टकम पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्रम पठण करा आणि मग दिवा लावा. दुसरी गोष्ट म्हणजे दिवा लावताना मनात भीती ठेवू नका. काही लोकांना वाटते की एखादी छोटी चूक झाली तर वाईट घडेल, पण श्रद्धेच्या मार्गात भीती स्थान नसते. देव हा भावनेचा फुकेला असतो असे आपल्या मोठ्यांनी नेहमीच सांगितलेले आहे आपल्याला. त्यामुळे मनापासून केलेली सेवा सर्वात महत्वाची असते. तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी शक्य असेल तर कोणाच्याही मनाला दुखवू नका, वाईट साईड बोलू नका, राग वादविवाद करू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. कारण ज्या दिवशी आपण देवांकडे सुख आणि शांती मागतो ना त्याच दिवशी दुसऱ्याला दुःख देणे हे योग्य नाही.
अनेक लोक विचारतात की या दिवशी दान करावे का? शक्य असेल तर आपल्याला आपल्या ऐपतीनुसार म्हणजे क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तींना मदत करा. ती मदत मोठीच असली पाहिजे असं देखील नाही. थोडे अन्नदान, एखाद्या गरजूवंतांना मदतीचा हात द्या किंवा एखाद्या भुकेल्याला, तहानलेल्याला पाणी द्या, एखाद्या प्राण्याला अन्न खाऊ घाला. हे देखील पुण्यकारक मानले जाते. या दिवशी काही वेळ का होईना आपल्या स्वामींचं स्मरण करा. त्यांना मनापासून कोणतीही इच्छा तुम्ही मागा, नक्कीच ते तुम्हाला देतील. घरात एक वेगळीच सकारात्मक भावना निर्माण होते. आपण सुरुवातीला ज्या दिव्यांबद्दल बोललो, तो दिवा ईशान्य दिशेला लावण्यामागेही एक सुंदर भावना आहे बरं का. आपल्या घरात प्रकाश, सकारात्मकता आणि देवाची कृपा कायम राहावी हीच त्यामागची भावना असते. त्यामुळे दिवा लावताना फक्त इच्छा मागू नका, तर आपल्या कुटुंबासाठी मंगल प्रार्थना करा. अनेक जण फक्त आर्थिक लाभासाठी उपाय करतात, पण खरे सुख फक्त पैशात नसते. घरातील सदस्य निरोगी हसणे, एकमेकांवरती प्रेम करणे, हसून खेळून कुटुंबामध्ये वागणे, मुलांची प्रगती होणे, सर्व कुटुंब एकत्र नांदणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे या सर्व गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना करा की 15 जून सोमवती अमावस्येला संध्याकाळी श्रद्धेने लावलेला हा एक दिवा तुमच्या मनात आशा, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करो. हीच प्रार्थना करा. जेव्हा मनामध्ये विश्वास असतो त्यावेळी संकटांना सामोरं जाण्याची शक्ती देखील नाही. ते आज आपण 15 जूनच्या सोमवती अमावस्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. या दिवशी संध्याकाळी श्रद्धेने आणि विश्वासाने एक दिवा लावण्याचं महत्त्व बघितलं. परत एकदा थोडक्यात सांगायचं झालं तर 15 जून रोजी संध्याकाळी शक्यतो 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30, ज्यांना नाही 9:30 पर्यंत शक्य झालं मग अशा वेळी तुम्ही 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. या दरम्यान घराच्या ईशान्य दिशेला एक दिवा लावायचा आहे. मातीचा दिवा असेल तर उत्तम. त्यामध्ये तूप किंवा तिळाचं तेल घाला. दुहेरी कापसाची वात लावून स्वामींचं स्मरण करा. त्याचबरोबर कालभैरव अष्टकम पठन करा. घरामध्ये व्यंकटेश स्तोत्रम पठन करा. महालक्ष्मी अष्टकम पठन करा. दिव्याचं सर्वप्रथम तुम्हाला पूजन करायचं आहे. तुमचा देवघर जर ईशान्य दिशेला असेल तर मग तुम्ही तिथे देखील हा दिवा प्रज्वलित करू शकता. दिव्याला सर्वप्रथम तुम्हाला आसन द्यायचं आहे. सांगितल्या पद्धतीने तुम्हाला दिवा छानसा तयार करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. जेवढ्या तुम्हाला सेवा होतील तेवढ्या सेवा करायच्या आहे. ज्यांना सेवा करणं गरजेचं नाहीये त्यांनी फक्त दिवा लावण्यापासून ते दिवा प्रज्वलित करेपर्यंत मनामध्ये नामस्मरण करा. 2 मिनिटं देवांपाशी आसनांवरती बसून देवांचं ध्यान करा, स्मरण करा आणि दिव्याला मनोभावे नमस्कार करा. देवांना प्रार्थना करा. त्याचप्रमाणे तुमच्या कुलदेवीचं स्मरण करा. जी तुमची कुलदेवता आहे त्यांचं स्मरण करा. दिवा लावल्यानंतर काही क्षण शांतपणे बसायचं. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी आपल्याला मनोमन प्रार्थना करायची. आपल्या आई वडिलांचे, ज्येष्ठांचे आणि पूर्वजांचे स्मरण करायचे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची. कारण ज्यांच्या आशीर्वादामुळे आपण आज इथे आहोत त्यांचं स्मरण करणं हे देखील आपलं कर्तव्यच आहे ना. सोमवती अमावस्येचा खरा अर्थ फक्त उपाय करण्यात नाही तर मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यात आहे. घरामध्ये प्रेम वाढवणे, एकमेकांना आधार देणे, देवांवरती विश्वास ठेवणे आणि चांगले विचार मनात ठेवणे हेच या दिवसाचं खरं महत्त्व आहे. लक्षात घ्या, कोणताही उपाय तेव्हाच फलदायी वाटतो जेव्हा त्यामागे श्रद्धा आणि सात्विक भावना असते. फक्त दिवा लावून सर्व काही बदलावे अशी अपेक्षा न ठेवता आपल्या कर्मांवरती आणि आपल्या कष्टांवरती जास्त विश्वास ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. देव आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. संकटाशी लढण्याची आपल्याला ताकद देत असतो आणि मनाला धैर्य, प्रेरणा देतो. म्हणून या सोमवती अमावस्येला हा छोटासा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेला आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. तर चला, आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.